हरिओम. नित्य योग आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मागील 8 दिवसापासून आपण नित्य योग साधना आपण करत आहोत. आज आपला 9वा दिवस आहे. तर 21 दिवस आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. तर चला आजच्या 9व्या दिवसाची सुरुवात आपण करूया. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञानमुद्रा, दोन्ही हातांचे जे मनगट आहेत आपल्या गुडघ्यांवर, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद बंद करायचे. आपलं संपूर्ण लक्ष दूरवरून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचंय. दूरवरून येणारे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज याच्यावर केंद्रित करायचंय. आपलं संपूर्ण लक्ष आता आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनावर आपलं लक्ष केंद्रित करायचंय. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांवर लक्ष केंद्रित करायचंय. दीर्घ श्वास घेत श्वास सोडायचा आहे. माझ्यासोबत दीर्घ श्वास घेत 3 वेळा ओंकार म्हणायचे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी. प्रभू पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम
ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची। सावकाश डोळे उघडून दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर हस्तदर्शनाने आपल्या आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूया। तर आपण यापूर्वी ज्या हाताच्या पायाच्या सूक्ष्म हालचाली आपण केल्या त्या तर आपल्याला रेग्युलर करायचंच आहे। तर आता आपण आपल्या ज्या कमरेचे जे आपले जे शेवटचे जे 33 मणक्यातले जे कमरेचे मणके आहेत आपले, म्हणजे खालचे जर आपण 9 सोडले तर त्याच्यानंतरचे जे 5 आहेत, शेवटून 9 सोडल्यानंतरचे 5 की ज्याच्याने आपल्या संपूर्ण शरीराची मागे पुढे आपली कमरेतून आपण जे हालचाली करतो त्या 5 मणक्याने आपण हालचाली करतो। तर त्या 5 मणक्यांची आपल्याला सूक्ष्म हालचाली करायच्या आहेत। तर सर्वप्रथम बघा, आपल्याला ह्या ज्या सूक्ष्म हालचाली आहेत ह्या पाठीवर झोपून करायच्या आहेत। दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत राहतील। तर आपल्याला 4 स्टेप मध्ये आपल्याला सूक्ष्म हालचाली करायच्या आहेत। तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय। तर माझे पाय दिसत आहेत। सर्वांनी पाठीवर झोपायचे, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत असतील, तळवे आकाशाकडे। दोन्ही पाय बघा सरळ आहेत, गुडघ्यातून वाकलेले नाही आहेत। आता जो उजवा पायाचा जो तळपाय तो सरळ आहे, सॉरी डाव्या पायाचा जो पाय तो काटकोनात सरळ आहे। डाव्या पायाच्या अंगठा आणि इतर बोटांच्या मध्ये मी उजवा पायाचा जो टाच आहे, उजव्या पायाची टाच ठेवली। आता दोन्ही पाय बघा माझे काटकोनात सरळ रेषेत आहेत। आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे। श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे। दोन्ही पायांचे जे गुडघे आहेत ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। दोन्ही पाय बघा माझे जमिनीला टेकलेले आहेत उजव्या बाजूला। श्वास घेत सरळ, श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे। आता बघा उजव्या कमरेमध्ये ताण आलाय, जेवढा आपल्याला सहज शक्य आहे तेवढा ताण सहन करायचा आहे। श्वास सोडत सरळ, सॉरी श्वास घेत सरळ, श्वास घेत पाय उजव्या बाजूला, मान डाव्या बाजूला। श्वास घेत सरळ, श्वास सोडत दोन्ही पाय डाव्या बाजूला, मान उजव्या बाजूला। श्वास घेत सरळ। आता उजवा पाय खाली ठेवायचा आहे आणि उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये आता डाव्या पायाचा टाच जी आहे ती ठेवायची आहे। सर्वप्रथम आता दोन्ही पाय डाव्या बाजूला, मान उजव्या बाजूला। श्वास घेत दोन्ही पाय सरळ, श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे। श्वास घेत सरळ, श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे। उजवा गुडघा डावा तर टच झालेला, जे उजवा गुडघा देखील जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा। श्वास घेत सरळ, दोन्ही पाय उजव्या बाजूला, मान डाव्या बाजूला। श्वास सोडत, सॉरी श्वास घेत सरळ। तर अशा प्रकारे आता एकमेकांवर घेऊन झालं। आता दोन्ही पायांमध्ये अंतर, आपले ज्या पायाची जी लांबी आहे, तळ पायाची जी लांबी आहे, आपले शूज आपण चप्पल घालतो त्याची जेवढी लांबी आहे तेवढी 2 पायांमध्ये अंतर सोडायचंय। आता काय करायचंय, दोन गुडघ्यातून न वाकवता दोन्ही जे आपले तळपाय आहेत ते डाव्या दिशेला, मान उजव्या दिशेला। याच्यात उजवा पायाचा जो अंगठा आहे तो डाव्या पायाच्या टाचाला टच होईल। दोन्ही पायांचे गुडघे जे आहेत ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। उजवी कंबर आहे ते किंचितशी वरती उचलून गुडघा जमिनीला दाबायचा प्रयत्न करायचा आहे। श्वास घेत सरळ, श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे,
मान डावीकडे. या दरम्यान संत श्वसन सुरू ठेवायचंय. दोन्ही पायांचे गुडघे जे आहेत ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत दोन्ही पाय सरळ. परत एकदा करूया आपण. दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. दोन्ही पायांचे गुडघे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा. श्वास घेत सरळ. दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. सॉरी, दोन्ही पाय उजवीकडे, आता मान डावीकडे. श्वास घेत सरळ. आता या दुसऱ्या प्रकारानंतर तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकत दोन्ही पायांमध्ये एवढं अंतर घ्यायचंय की उजव्या पायाचा जो गुडघा आहे, म्हणजे दोन्ही पाय जमिनीला, गुडघे जमिनीकडे केल्यानंतर जो उजवा पायाचा जो गुडघा आहे तो डाव्या पायाच्या टाचेला टच होईल. आता बघा, या पोझिशन मध्ये माझे दोन्ही गुडघे जे आहेत मी डाव्या साईडला दाबायचा प्रयत्न करतोय. मान माझी उजव्या दिशेला असेल तर उजव्या पायाचा जो गुडघा आहे तो डाव्या पायाच्या टाचेला टच करायचा प्रयत्न करतोय. या दरम्यान संत श्वसन. श्वास घेत दोन्ही पाय सरळ. सरळ म्हणजे गुडघ्यातूनच वाकलेले असतील पण वरती. परत श्वास सोडत दोन्ही पायाचे गुडघे जे आहेत मी जमिनीला टेकवायचा प्रयत्न करतोय उजव्या दिशेला. मान माझी आता डाव्या दिशेला आली आहे. प्रयत्न करायचा आहे की दोन्ही गुडघे जे आहेत ते जमिनीला टेकतील. या दरम्यान आता बघा, मी उजव्या साईडला नेतोय तर डाव्या कमरेवर ताण आलाय. श्वास घेत सरळ. आता परत एकदा उजव्या बाजूला, मान उजव्या बाजूला. दोन्ही पाय जे आहेत, गुडघे जे आहेत ते डाव्या बाजूला. कमरेवर ताण येतोय. जेवढं सहज शक्य आहे तेवढं ताण सहन करायचंय. श्वास घेत सरळ. अशा प्रकारे या म्हणजे गुडघ्यातून आपण पाय फोल्ड केल्यानंतरच्या या कृती आहेत की दोन्ही पायांमध्ये झिगझॅग पोझिशन मध्ये. आता पुढचं बघा, दोन्ही पाय जे आहेत ते गुडघ्यातूनच वाकून दोन्ही पायांच्या जे टाचा आहेत त्या कमरेजवळ घ्यायच्या आहेत. दोन्ही पायांच्या टाचा कमरेजवळ घेतल्यानंतर हात परत खांद्याच्या सरळ रेषेत, तर दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले आहेत. तर आता काय करायचे आपल्याला, हे जसे चिटकलेले आहे दोन्ही पाय तसेच राहू द्यायचे. तर आता दोन्ही पाय बघा डावीकडे, मान उजवीकडे. श्वासाची जोड द्यायची. श्वास घेत दोन्ही पाय परत वरती. दोन्ही पाय आता डावीकडे, मान दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत दोन्ही पाय परत वरती. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत सरळ. परत दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत सरळ. अशा प्रकारे आपले जे पायाचे घोटे ते कमरेजवळ घेतल्यानंतर गुडघे आपल्या काटकोनात होते. आता काय करायचं, गुडघे जे आहेत सेम तसंच दोन्ही पाय गुडघे चिटकलेले असतील, टाचा चिटकलेले असतील. आता गुडघे जे आहेत ते छातीजवळ घ्यायचे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत सरळ. दोन्ही पाय उजवीकडे. श्वास सोडत मान डावीकडे. श्वास घेत जागेवर. परत श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत सरळ. दोन्ही पायाच्या टाचा टेकवायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कमरेच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला करायच्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण मुद्रामध्ये सिंह मुद्रा आपण शिकणार आहोत.
तर सिंह मुद्रा जशी सिंहाची जशी जीभ बाहेर काढल्यानंतर जशी स्थिती राहते या आसनात तशी स्थिती होते, म्हणून याला सिंह मुद्रा असे म्हणतात. तर आपलं जे जबडा आहे त्याच्या त्याची एक सूक्ष्म हालचाल आहे, किंवा या सूक्ष्म हालचालीमुळे आपला जो जबडा आहे तो त्याचा जो ताण आहे किंवा त्याचे जे तिथला जो तिथले स्नायू आहेत किंवा तिथला जो जॉईंट आहे तो मजबूत होतो, कारण की सर्वात जास्त वापर आपल्या जबड्याचा होतो खाताना बोलताना. तर चला आपण करूया. आता हे फक्त सिंहमुद्रा कोणी करायची नाही, ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल, आपल्या जबड्यामध्ये वेदना असेल त्यांनी करायचं नाहीये, बाकी सर्वजण करू शकतात. तर वज्रासनात बसायचंय. वज्रासनात बसल्यानंतर दोन्ही हाताची द्रोण मुद्रा करून ते हात आपल्या गुडघ्यांवर घट्ट ठेवायचे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. मी तुम्हाला एकदा करून दाखवतो बघा. याच्यात काय जीभ उघडायची, जीभ बाहेर काढल्यानंतर सावकाश आपला जबडा उघडायचा आणि आपली जी हनुवटी आहे ती छातीच्या दिशेने न्यायची आणि आपलं लक्ष जे आहे ते दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. तर हे बघा मी करून दाखवतो एकदा. आसन सोडताना सावकाश पहिले जीभ मध्ये न्यायची, जबडा सावकाश बंद करायचा आणि मान सरळ करून घ्यायची. तर चला सर्वांनी माझ्यासोबत करा. मान सावकाश खाली, पहिले जीभ बाहेर काढायची आणि जबडा ओपन करायचा, लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. आसन सोडताना सावकाश जीभ मध्ये जबडा रिलॅक्स करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सिंह मुद्रा नियमित करायची. आता आपण एक नवीन आसन शिकणार आहोत, त्याचं नाव आहे आकर्ण धनुरासन. या आसनामध्ये आपल्या शरीराची स्थिती जी आहे ती ताणलेल्या धनुष्य बाणामुळे सारखी दिसते, म्हणून त्याला आकर्ण धनुरासन असे म्हणतात. तर आपले जे खांद्याचे स्नायू आहेत, पाठीचे स्नायू आहेत, या आकर्ण धनुरासनामुळे मजबूत होतात. आपला आत्मविश्वास वाढतो. फक्त हे कोणी करू नये आकर्ण धनुरासन की ज्यांना स्लिप डिस्क आहे, सायटिकाचा त्रास आहे, कमरेचे आजार असतील, त्यांनी करायचं नाहीये. तर चला सुरुवात करूया. दोन्ही पाय जे आहेत आपल्या सरळ रेषेमध्ये, दोन्ही पायांचे दोन्ही पाय चिटकलेले, गुडघ्यातून वाकवायचं नाहीये. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे. तर हात असे क्रॉस करायचे. क्रॉस केल्यानंतर मग एक हात वरती असेल, एक हात खाली असेल. तर उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे, डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. एक हात जो खाली आहे तर तो डाव्या हाताच्या बोटांनी मी उजव्या पायाचा अंगठा पकडतोय. आता याच्यात लक्षात घ्यायचंय की जो हात खाली आहे तो पाय गुडघ्यातून वाकत असा आतमध्ये खेचायचा आहे. तरी बघा, हाताच्या बोटांनी मी पायाचा अंगठा ओढलेला आहे, तसंच उजव्या हाताच्या बोटांनी मी डाव्या पायाचे अंगठे पकडलेत. डाव्या पायाचा अंगठा पकडलाय, उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ आहे आणि उजवा पाय जो आहे तो मी डाव्या हाताच्या बोटांनी असं वरती ताणलेला आहे. तर ही आदर्श स्थिती आहे या दरम्यान संत श्वसन. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे आसन टिकवायचंय. आपली दृष्टी जी एका समोर स्थिर बिंदूवर केंद्रित करून घ्यायची. संत श्वसन. मानपाट एका सरळ रेषेत स्थिर करायचा प्रयत्न करायचा. कमरेतून जास्त झुकायचं नाहीये पुढच्या दिशेला.
आसन सोडताना सावकाश तो पाय परत जागेवर ठेवायचा आहे. हात पुढे. आता आपण उजवा पाय जो आहे तो आपण ताणला होता, आता डावा पाय आपण ताणणार आहेत. तर त्यावेळेस काय करावं लागेल, डावा पाय आपल्याला ताणायचा आहे, तर मग उजवा हात पहिले खालच्या दिशेने राहील, डावा हात माझा वरून राहील. तर आता माझा उजवा हात खाली आहे, तर उजव्या हाताने मी जो हात खाली आहे, उजवा हात खाली आहे, डाव्या पायाचा अंगठा पकडलाय. तर आता श्वास घेत मी डावा पाय जो आहे, डावा पायाचा अंगठा मी उजव्या हाताच्या अंगठ्याने पकडून आता मी डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करून मी उजव्या हाताने त्याला ताणतोय, आकर्षण करतोय. म्हणजे आकर्षण म्हणजे खेचणे. तर अशा प्रकारे मी आता उजवा पाय, डावा पाय मी उजव्या दिशेला उजव्या हाताने खेचतोय. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. संथ श्वसन एका योद्ध्याप्रमाणे एका स्थिर बिंदूवर आपल्या जे उद्दिष्ट आहे त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचंय. या दरम्यान संथ श्वसन, चेहऱ्यावर प्रसन्न भाव. ताणलेल्या स्थितीमध्ये आपल्याला स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. असंही आपण बघा दिवसभर ताणलेल्या स्थितीतच राहतो, तर त्या ताणात पण देखील आपल्याला स्थिरता यावी यासाठी आपण हे आसन करत आहोत. तर आसन सोडताना श्वास सोडत परत तो पाय जमिनीला टेकवायचा आहे, हात आपले सोडून घ्यायचे. अशा प्रकारे आकर्षणासनाने आपले जे खांदे ते मजबूत होतात, पाठीचे मणके मजबूत होतात, पायाचे सर्व स्नायू मजबूत होतात. लहान मुलांसाठी किंवा जे शाळेत शिकणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी तर खूप महत्वाचं हे आसन आहे, जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढतो. तर याच्या पुढचं आसन आपण शिकणार आहोत गोमुख आसन. त्या गोमुख आसनामध्ये या आसनाची स्थिती जी आहे ती गोमुखासारखी होते. म्हणजे काय की दोन्ही पायांचे जे गुडघे आहेत ते एकमेकांवर येतात. हातांची स्थिती जी आहे ती काटकोनात वरच्या दिशेने हात एकमेकांमध्ये आपण जॉईंट करतो. त्याच्यामुळे आपले जे पाठीचे सर्व मणके आहेत त्याच्यावर चांगल्या प्रकारे ताण येतो, ते खेचले जातात, ताणले जातात. असे सार्वदैहिक लाभ या गोमुखासनाचे आहेत. दिसायला साधं सिंपल आहे, पण याच्यात आपण 1 ते 2 मिनिटं आपण स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा, फक्त हे कोणी करायचं नाहीये. याच्यात आपण गुडघे फोल्ड करतो, त्याच्यामुळे ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी करायचं नाहीये. बाकी सर्वजण करू शकतात, किंवा ज्यांना फ्रोझन शोल्डर आहे ते करू शकत नाही. पण जर हे आसन आपण हळूहळू जर नित्य केले तर हे देखील त्रास आपले कमी होतील. तर चला मग आपण गोमुखासन करूया. दोन्ही पाय आपण सरळ करून घ्यायचे. त्याच्यानंतर आता डावा पाय जो आहे तो गुडघ्यातून फोल्ड करून त्याची जी टाच आहे, गोमुखासन करण्यासाठी दोन्ही पाय लांब करून घ्यायचे. त्याच्यानंतर आता डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करून डाव्या पायाची टाच जी आहे ती उजव्या कमरेजवळ, उजव्या पायाची डाव्या पायाच्या गुडघ्याच्या वरती, आता उजवा पाय वरती येतोय तर डाव्या गुडघ्याच्या वरती उजवा गुडघा, आणि आता उजव्या पायाची टाच जी आहे ती डाव्या कमरेजवळ, मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. आता याच्यात काय करायचंय की जो पाय खाली आहे तो हात खालून मागे जाईल असा, जो तळवा आहे तो बाहेरच्या दिशेने असेल. त्याच्यानंतर जो पाय वरती आहे, जो पायाचा गुडघा वरती आहे, जो पाय वरती आहे, तो हात वरती घ्यायचा आणि कोपऱ्यातून वाकून जो तळवा आहे तो बाहेरच्या दिशेने, जो तळवा आहे आता मागच्या हाताचा तळवा बाहेरच्या दिशेने आणि जो वरचा तळवा आहे त्याच्याने दोन्ही बोट एकमेकांमध्ये मिक्स करायची आहेत. आणि आपला जो कोपर आहे तो कोपर जास्तीत जास्त दंड कानाला चिटकून कोपर जास्तीत जास्त वरच्या दिशेने खेचायचा आहे. तर ही आदर्श स्थिती आहे. हे बघा, ही आदर्श स्थिती आहे. याच्यात दृष्टी जी एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायची आहे. संथ श्वसन सुरू ठेवायचंय. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. संथ श्वसन. आपल्याला हे आसन अर्धा ते 1 मिनिट आपल्याला टिकवायचंय. याच्यात बघा आपले सर्व पाठीचे जे स्नायू आहेत, पाठीचे मणके आहेत, त्याच्यावर चांगला ताण आलाय. कमरेच्या स्नायूंवरती ताण येतोय. जास्तीत जास्त आपलं शरीर वरच्या दिशेने खेचायचा प्रयत्न करायचा आहे.
आसन सोडताना जे बोट एकमेकां पहिले सोडून घ्यायचे, जो वरचा हात आहे तो सरळ करून खाली, जो खालचा हात आहे तो सरळ करून पुढे. आसन पायाचे सोडताना जो पाय वरती आहे तो पहिले सरळ करायचा आहे. आता आपला उजवा पाय वरती होता तो सरळ केला, डावा पाय खाली होता तो सरळ केला. आता आपण डावा पाय आपण वरती घेणार आहोत. तर मी आता मागची बाजू तुम्हाला दाखवेल मागच्या दिशेने. आता आपण बघा काय करायचंय, डावा पाय जो आहे आता उजवा पाय आपल्याला खाली करायचा आहे. पहिले उजवा पाय फोल्ड करून उजव्या पायाची टाच जी आहे, उजवा पाय गुडघ्यातून पहिले वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच जी आहे ती डाव्या कमरेजवळ ठेवायची आहे. उजवा गुडघा आता वरती असेल, डाव्या गुडघ्याच्या वरती उजवा गुडघा. आणि आता उजव्या पायाची टाच जी डावा पाय आपला खाली आहे. उजवा पाय आपण आता उजवा पायाचा गुडघा खाली ठेवलेला आहे. त्याच्यावरती आता डाव्या पायाचा गुडघा वरती आहे आणि डाव्या पायाची टाच जी आहे ती उजव्या गुडघ्याजवळ आली आहे. आता पहिले बघा पायाची पोझिशन लक्षात आली की उजवा पायाचा गुडघा खाली, त्याच्यावरती डाव्या पायाचा गुडघा. आता उजवा पाय खाली माझा, त्याच्यामुळे उजवा हात माझा खालून वरती जाईल, हे बघा या पद्धतीने. आणि आता माझा डावा पायाचा गुडघा किंवा डावा पाय वरती आहे, तर मी डावा हात वरून मागे ह्या प्रकारे असं मी पकडतोय बघा. अशा प्रकारे आपल्याला हे पहिले आपण डावा पाय खाली करून केलं. आता उजवा पाय खाली करून गोमुखासन अल्टरनेट दोघी पायांनी आपल्याला करायचंय. याच्यात फक्त एकच दक्षता घ्यायची की जो पाय खाली असेल तो हात खालून जाईल, जो पाय वरती असेल तो हात वरून येईल. जो पाय वरती तो हात वरती, जो पाय खाली राहील त्याचा हात खालून मागे जाईल. अशा प्रकारे आपल्याला गोमुखासन करायचंय. 1.5 ते 1 मिनिट आपल्याला हे आसन कालावधी टिकवायचा आहे. गुडघ्यावर गुडघा ही आदर्श स्थिती आहे. दंड कानाला चिटकलेले आहेत, कोपर जे काटकोनात वरच्या दिशेने. मानपाट एका सरळ रेषेमध्ये संथ श्वसन सुरू ठेवायचे. आपली दृष्टी जी एका स्थिर बिंदूवर केंद्रित किंवा डोळे बंद करून आपण दोन्ही भुवयाच्या मध्ये आपलं लक्ष केंद्रित करू शकतो. ज्यांना पाठीमागे जसं दोन्ही हात आपण दोन्ही बोट एकमेकांना गुंफलेले आहेत तसं जर येत नसेल तर सावकाश म्हणजे रोज थोडा थोडा नित्य जर प्रयत्न केला तर आपण या अंतिम स्थितीपर्यंत आपण पोहोचू शकतो. आसन सोडताना सावकाश पहिले जे बोट गुंफलेले ते सोडायचे, सावकाश हात खालचा काढून घ्यायचा आहे, वरचा हात काढून घ्यायचा आहे. जो पाय पहिले वरती आहे तो पाय सरळ करायचा आहे, जो पाय खाली आहे तो सरळ करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पायांनी अल्टरनेट आपल्याला गोमुखासन करायचंय. तर आता आपण हे जे आसनं केलेत याच्यामुळे आपल्या शरीरावर जो ताण आलाय त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासन आसन करणार आहोत. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, पायाचे तळवे रिलॅक्स सोडून द्यायचे. हात जे ते आपल्या शरीरापासून 1 ते 2 इंचावर, तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेली, मान डावी किंवा उजव्या दिशेला किंचितशी कळलेली. शरीराचा संपूर्ण भार शवाप्रमाणे म्हणजे पडलेल्या प्रेताप्रमाणे शवाप्रमाणे संपूर्ण भार जमिनीवर टाकून द्यायचा आहे. आपल्या सर्व ताण तणाव हे टाकून द्यायचे. तो जो भार आहे तो भार जमिनीवर टाकायचा आहे आणि आपलं शरीर शांत शिथिल तणावरहित करायचंय. डोळे अलगद मिटलेले. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. थोडं अवघडल्यासारखं वाटत असेल तर थोडं हालचालीने ऍडजस्ट करून घ्या, कारण की पुढचे 1 ते 2 मिनिट आपल्याला कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. अवयव ध्यान म्हणा किंवा आपल्या शरीराच्या अवयवाकडे आपण साक्षी भावाने तिथे पोहोचून आपण तिथलं जो ताण आहे, ज्यात या आपण जे सूक्ष्म व्यायाम केलेत किंवा जे आसनं केले त्याच्यामुळे जो ताण आहे तो आपल्याला घालवायचा आहे. तर मी सूचना देईल त्याप्रमाणे त्या अवयवापर्यंत साक्षी भावाने पोहोचायचंय आणि निरीक्षण करायचंय. सर्वप्रथम बोट
उजव्या हाताचा मनगट, कोपर, दंड, उजव्या हाताचा खांदा, उजवा कंबर, उजवी मांडी, उजवा गुडघा, उजव्या पायाची पोटरी, घोटा, उजव्या पायाची बोटे, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित, कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, डावा हाताचा खांदा, डावं कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, पाठीचे सर्व मणके स्नायू, मानेचे सर्व स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. चेहऱ्यावर प्रसन्न भाव, कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झाले. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. संपूर्ण शिथिल, शरीर शांत, शिथिल, तणावरहित. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालंय. आता आसन सोडताना हातापायाच्या बोटांची हालचाल करायची. डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. तर आपण आता या शिथिलीकरणानंतर आपण प्राणायाम पाहणार आहोत. तर प्राणायामामध्ये आता बघा, थंडीचे दिवस सुरू झाले, थंडी किंचितशी वाढलेली आहे. तर आपण सूर्य अनुलोम विलोम मागच्या 1-2 दिवसात आपण करून पाहिलेले. तर आज आपण परत सूर्य अनुलोम विलोम आपण पाहणार आहोत. तर ज्यांना आता वजन कमी करायचं, तर हे दिवस खूप छान आहेत. कारण की रात्र मोठी असल्यामुळे शरीराला चांगल्या प्रकारे विश्रांती मिळते. दिवस कमी असल्यामुळे आपण जे खातो तर ते खाण्याचा जो टाइम सुद्धा कमी झालेला आहे. तर आणि जे पण खाणार ते आपल्याला चांगलं पचणार आहे या दिवसांमध्ये. त्याच्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असे हे दिवस आहेत. तर सूर्यानुलोम विलोम आपण जेवणाच्या अर्धा-1 तास अगोदर करू शकतात, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये एक प्रकारे उष्णता तयार होते आणि त्याच्यामुळे आपली जी पचन शक्ती आहे ती चांगल्या प्रकारे वाढते. आपल्याला रोज सकाळी करायचं जे, पण जेवणाच्या अगोदर आपण सूर्यानुलोम विलोम आपण करून आपलं वजन वजन कमी करू शकतात. तर बघा, नासाग्र मुद्रा, दोन्ही इंडेक्स आणि मिडल हे दोन्ही बोट चिटकलेले, अंगठा विलक आणि जे नंतरचे जे 2 बोट आहेत करंगडी आणि अनामिका, हे 2 बोट जॉईन करायचे आहेत. अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचंय, डावी नाकपुडी बंद करायची आहे, उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीतूनच दीर्घ श्वास सोडायचा आहे. तसं आपल्याला 5 वेळा करायचंय. चला सुरुवात करूया. दोन्ही बोट जे आहेत इंडेक्स आणि मिडल किंवा तर्जनी आणि अनामिका दोन्ही भुवयांच्या मध्ये करंगडी किंवा अनामिकाने आपली डावी नाकपुडी पूर्ण बंद करायची आहे. आता उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. जसं आपण दीर्घ श्वसन केलं 1 2 3 4 4 3 2 1 या प्रकारे श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. तर
उजव्या नाकुडीने श्वास घ्या, उजव्या नाकुडीने श्वास सोडा, असं 5 वेळा करायचंय. तर चला, उजव्या नाकुडीने दीर्घ श्वास घ्या, उजव्या नाकुडीने दीर्घ श्वास सोडा, घ्या, आता आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण आता 5 वेळा उजव्या नाकुडीने श्वास घ्या, उजव्या नाकुडीने श्वास सोडा, असं 5 वेळा करून थांबायचंय. तर सुरुवात करा. अशा प्रकारे थांबायचंय. फक्त सूर्य अनुलोम विलोम किंवा कुठलेही प्राणायाम करताना काय करायचंय की जो आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, तर जास्त जोर द्यायचा नाहीये. नॅचरल पद्धतीने आपल्याला आवाज पण जास्त काढायचा नाहीये. तर संथ व सावकाश दीर्घ श्वास घ्यायचे, दीर्घ श्वास सोडायचा. तर आवाज देखील करायचा नाहीये किंवा चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे ताण आणू द्यायचा नाहीये. अशा प्रकारे आपल्याला प्राणायाम आपल्याला नित्य करायचे. तर चला, आजच्या 9व्या दिवसाची आपण जी सांगताय ते आपण शांतीपाठाने करूया. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञान मुद्रा, हाताचं मनगट जे ते आपल्या गुडघ्यांवरती, डोळे अलगद बंद करायचे. माझ्या सोबतच शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम्, गुरु कर्ता हि केवलम्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचे. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घ्यायचे. दोन्ही हात आपल्या पाठीमागे घ्यायचे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. मानपाठ एका सरळ रेषेत, दीर्घ श्वास घ्यायचाय. कमरेतून वाकत आपलं कपाळ जे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत कमरेतून वाकत वरती, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, दोन्ही हातांचं आता घर्षण करायचंय. त्याची उष्णता द्रोण मुद्रेने ती उष्णता आपल्या नेत्रांना, कपाळाला, मानेवरून, खांद्यांवरून, हातांवरून, पाठीवरून, कमरेवरून, आता आपण जे सूक्ष्म हालचाली केल्यात तिथून सर्व ते आपल्याला मांडीवरून, गुडघ्यांवरून, पायांवरून, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर. याला न्यास म्हणतो आपण, जे केलं त्याला न्यास म्हणतो. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर हस्तदर्शन करून आज आपल्या दिवसाची, आपण दिवसभर जे काही काम करणार आहोत तर ते सगळं मंगलमय हो, आपल्याकडनं चांगले कामं घडोत. अशा प्रकारे आपल्या दिवसाची आपण सुरुवात करूया. आणि आजच्या 9व्या दिवसाचा आपला जो योग वर्ग आहे आपण इथे थांबूया. उद्या भेटूया 10व्या दिवशी. तोपर्यंत सर्वांना हरिओम.